करण्यात आलेला अशी माहिती मिळाली. काय सांगाल सविस्तर यावर? नमस्कार. आज दिनांक 28 मे या रोजी भव्य बैलगाडा शर्यत आयोजन करण्याचं काम केलेलं आहे. संभाजी महाराज जयंती निमित्त या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाने युवा नेते जयसिंग भैया सोळंके साहेब यांच्या नावाने, कारण की हा शेतकऱ्यासाठी एक सोहळा आहे. या सोहळ्यात प्रथम मी सगळ्या शेतकऱ्याला नम्र विनंती करतो की आपण या बैलगाड शर्यतीचा अवश्य लाभ घ्या, कारण की बैलगाडा शर्यत एवढा सुंदर होणार आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आमचं या वर्षी पहिल्यांदा आयोजित केलेलं आहे. त्या बैलगाडा शर्यतीत नाव आमचे युवा नेते आदरणीय जयसिंग भैया सोळंके साहेब यांच्या नावाने हा बैलगाडा शर्यत ठेवलेला आहे. मी तमाम बैलगाडे प्रेमीला अशी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने टुर्नामेंटचं जे आयोजन केलंय याच्यात सहभागी व्हावा अशी नम्र विनंती करतो. आम्ही वडवणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे. समस्त मोजे काडी वडगाव येथे हे बैलगाडा शर्यत भरणार आहे, त्याकरता सगळ्यांनी उपस्थित राहावा ही नम्र विनंती. पहिलं बक्षीस आहे 51,000 रुपये. युवा नेते आमचे जयसिंग भैया सोळंके साहेब देणार आहेत. दुसरं 41,000चं बक्षीस आहे, ते आमचे नगराध्यक्ष शेषराव जगताप देणार आहे. तिसरं जे बक्षीस आहे ते युवा नेते सचिन भैया सानप त्यांचं 31,000चं बक्षीस आहे. तसंच अशा 8 बक्षीस आहेत. त्यानंतर 8 क्वार्टर फायनल, ज्या क्वार्टर फायनल मध्ये ज्या बैलगाड्या जातात त्यांच्यासाठी 8 बक्षीस आहेत. प्रत्येकी 2,000 क्वार्टर फायनलचं बक्षीस आहे. आणि हे जसे जसे बैलगाड्या शर्यतीमध्ये ज्या पद्धतीने पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8 अशा 8 बक्षीस मिळून आहे. त्याकरिता अतिउत्तम असं नियोजन केलेलं आहे. आमची सर्व टीम गेल्या 8 दिवसापासून या नियोजनामध्ये आहे. त्या टीमनी अतिउत्कृष्ट असं ग्राउंड बनवण्याचं काम चालू आहे. आता तयारी ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. काय आव्हान कराल? मी हे तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेन की पंचकृषीमधील सर्व शेतकऱ्यांनी, तसेच मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रासन संबंध महाराष्ट्रातून या बैलगाडीचं आनंद घ्यायचं काम या बैलगाडी प्रेमांनी घ्यावं असं आवाहन करतो. आयोजित करावं असं का वाटलं तुम्हाला? बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सोहळा आहे. बैलगाड्याची शर्यत पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यतीत भाग घेणारे लोक आहेत त्या सर्वांना आयोजक बजरंग अप्पा स्वामी यांनी आवाहन केलेलं आहे की या शर्यतीमध्ये सहभागी होऊन या शर्यतीची शोभा वाढवावी. आणि ही शर्यत पाहण्यासाठी तमाम शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करत आहोत की याचा आनंद घेण्यासाठी ते सर्वांनी 28 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहावं. बैलगाडा शर्यत होती आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा, आणि त्या अनुषंगाने नगरपंचायत देखील आपल्या मार्गदर्शनाखाली कामाला लागलेली आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी यात सहभागी आहेत आणि ही शर्यत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचं कसं नियोजन असणार? आता ही शर्यत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते जयसिंग भैया सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली जयसिंग केसरी 2026 ही बैलगाडा शर्यत आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यामध्ये सर्व आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम यांनी सुद्धा बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहेत. आणि जे काही क्वार्टर फायनल मध्ये भाग घेणारे लोक आहेत बैलगाड्यावाले त्यांच्यासाठी वेगळे 8 बक्षीस आहे. एकूण असे प्रथम येणारे 8 म्हणजे प्रथम द्वितीय हे अशी 8 बक्षीस आणि क्वार्टर फायनल मध्ये आलेले 8 अशी 16 बक्षीस या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. दूरवरून येणारे ज्या शर्यतीत सहभागी होणार
त्यांची काय व्यवस्था केली आहे? त्यांना जे काही त्या ठिकाणी पाणी असेल किंवा उन्हासाठी सावली असेल, त्यांच्या नाश्त्या पाण्याची जे काही मूलभूत सुविधा त्यांना त्या ठिकाणी लागतील, ते आम्ही सर्व आमची टीम ते सुविधा पुरवण्यासाठी तत्पर आहोत. काय आव्हान कराल? नाही, या निमित्ताने आम्ही एकतर संयोजक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करणार आहोत. आणि ह्या बैलगाडी शर्यतीचा आनंद घेण्यासाठी वडवणी तालुक्यातील व परिसरातील आजूबाजूच्या सुद्धा शेतकऱ्यांना आमचं एक विनंती असेल आणि आव्हान पण असेल की या चांगल्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, जेणेकरून या बैलगाडी शर्यतीची प्रेरणा घेऊन आपल्याकडे सुद्धा शर्यतीत भाग घेणारे बैल शेतकरी या ठिकाणी उपलब्ध करतील आणि पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्ये वडवणी तालुक्यातीलच शेतकरी स्पर्धेत भाग घेऊन एक वडवणी तालुक्यात सुद्धा बैलगाडा शर्यत चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर तो नाद, तो छंद आपल्याकडे पण शेतकऱ्याला ही स्पर्धा बघितल्यानंतर नक्कीच लागेल आणि या स्पर्धा यापुढेही कायम आपल्या तालुक्यामध्ये होत राहतील अशी अपेक्षा आहे. प्रथमच या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण वडवणी तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत आहात. त्याच्याकडे कसं बघता, कसा प्रतिसाद मिळणार आहे? नाही, या ठिकाणी आता आम्ही बघतो की बैलगाडी शर्यत आता आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्या ठिकाणी होतात. त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो आणि या शर्यतीला सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या लोकांची संख्या रोज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नक्कीच शर्यत ही चांगलीच होईल.